कल्पना आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला संबंध देशाला की आज देवशयनी आषाढी एकादशी आहे। त्यानिमित्ताने या बोरिवली ही आज पंढरीमय झालेली आहे आणि या बोरिवलीच्या पंढरीमयमध्ये सगळे वारकरी आणि सगळे विठ्ठल भक्तगण अगदी न्हावून निघाले आहेत आणि त्या अनुषंगाने आमच्या या वारीचं आयोजन केलं। डॉक्टर आमचे नरेंद्र कुमार यांनी चांगल्या प्रतीचं इथे आयोजन केलेलं आहे। या बोरिवलीमध्ये वातावरण अगदी पंढरी उभी राहिलेली आहे। कितवं वर्ष आहे आपलं आणि कसं हे आपल्या डोक्यात आलं की म्हणजे आपण वारी नाही वर्ष तर असं आहे की यांची जी संस्था आहे नरेंद्र फाउंडेशन ही अगदी म्हणजे सामाजिक दृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या अगदी मेडिकल म्हणजे आरोग्य अशा सगळ्या माध्यमातून काम करत असते। म्हणून यंदा पहिल्यांदाच प्रथम वर्ष आहे आणि प्रथम वर्षामध्ये या वारीचं या बोरिवली पूर्वेकडे की पुष्य वर्षाची माझी इच्छा होती ते बोरिवलीमध्ये ते माऊलीची विठ्ठल बाबाची कधी पालखी इथे नाही दिली आहे। दोन महान संत होते तुंडाश्री ज्ञानेश्वरजी, त्याचे पादुका घेऊन आम्ही पालखीमध्ये ठेवून जसा पंढरपूरला होते असे आम्ही आमची भावनाला व्यक्त करून ते 5 टाटोला आम्ही बोरिवलीमध्ये फिरते आहे और लास्टमध्ये विठ्ठलाचं मंदिर आहे दोंडीवती, तिथे आम्ही ते आमची पालखीचा एंड करणार आहे। हे कितवं वर्ष आहे आपलं ते आम्ही 2 वर्षाला ते विठ्ठलाचं मंदिर आहे तिथे आम्ही तुलसी आणि प्रसादचा कार्यक्रम करते होते। ते दिवस देवाने आम्हाला असा सांगितला की तुम्ही पालखी टाळा, ते प्रमाणे आम्ही ते पालखी टाळली आहे। पुढच्या वर्षी पण आम्ही टाळणार आहे।